नालंदा विद्यापीठ हे सध्याच्या बिहारमध्ये होतं. हो, बिहारमध्येच. साक्षरतेच्या बाबतीत सर्वात खालच्या नंबरवर असलेल्या बिहारमध्ये हे शिक्षणाचं जगातलं सर्वात मोठं केंद्र होतं. याला नालंदा महाविहार म्हटलं जायचं. हे विद्यापीठ उभारण्याचं श्रेय गुप्त साम्राज्याला जातं. गुप्त सम्राट समुद्रगुप्त आणि पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने 3ऱ्या ते 4थ्या शतकात या विद्यापीठाची स्थापना झाली होती. काही अभ्यासक हे विद्यापीठ उभारण्याचं श्रेय बौद्ध आचार्य नागार्जुन यांचा शिष्य आर्यदेवाला देतात. एकदा उत्खनन करताना सापडलेल्या एका मुद्रेवर श्री नालंदा महाविहार आर्य भिक्षू संघस्य असं लिहिलेलं आहे आणि तिच्या दोन्ही बाजूंवर सारनाथाचं धर्मचक्र आहे. त्यामुळे हे बौद्धांनी उभारल्याचंही म्हणतात. सम्राट हर्षवर्धनच्या काळात हे विद्यापीठ भरभराटीला आलं होतं. पण काही इतिहासकांच्या मते नालंदाच्या जागी बुद्ध आणि महावीर यांच्या आधीही शिक्षण दिलं जायचं. यानंतर इथे हा महाविहार बांधण्यात आला.